नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 30 सप्टेंबर 2024 ते 6 ऑक्टोबर 2024 साप्ताहिक राशी भविष्य. धनु राशी. या आठवड्यात आपल्या कुटुंबातील अनेक सदस्यांचे अचानक आरोग्य खराब होणे आपल्याला ताणतणाव आणि चिंतेमध्ये टाकू शकते. म्हणून सुरुवातीपासूनच घराच्या स्वच्छतेची काळजी घ्या. घरी अधिक मसालेदार पदार्थ बनवणे टाळा. घर कुटुंबात कोणी सदस्याला आरोग्यहानी होण्याची शक्यता आहे, जे तुमच्या मानसिक तणावात वाढीचे मुख्य कारण असेल आणि तुम्ही कार्यस्थळी आपले उत्तम योगदान देण्यात असमर्थ असाल असे तुम्हाला वाटेल. याचा नकारात्मक प्रभाव तुमच्या करिअरला बाधित करण्याचे कार्य करेल आणि तुमच्या चिंतेमध्येही वृद्धी आणू शकते. तुमच्या राशीतील लोकांना या सप्ताहात शिक्षणाच्या क्षेत्रात यश अर्जित करण्यासाठी आपल्या धैर्याच्या प्रती प्रतिबद्ध होण्याची आवश्यकता असेल, अथवा तुमच्या पूर्वीच्या सर्व मेहनतीवर पाणी फिरले जाऊ शकते. म्हणून आपल्या धैर्याचा विचार करून योग्य पाऊल उचला. चंद्र राशीपासून राहूच्या उपस्थित असण्याच्या कारणाने या सप्ताहात आपल्या जीवनसाथीचे आरोग्य चांगल्या पद्धतीने लक्ष ठेवून त्यांची काळजी घ्या, कारण शक्यता आहे की त्यांचे अचानक आजारी होणे कौटुंबिक शांततेला प्रभावित करण्यासोबतच तुम्हाला उत्तम खाण्यापिण्यापासून वंचित करू शकते. या सप्ताहात तुमच्याद्वारे केलेली गुंतवणूक तुमची समृद्धी आणि आर्थिक सुरक्षामध्ये वाढ आणू शकते. अशात आपल्या धनाची योग्य ठिकाणी गुंतवणूक करा आणि कुठलाही निर्णय घाईगर्दीत न घेता धैर्याने वागा, कारण जेव्हा तुमचे मन शांत असेल तेव्हा तुम्ही आपल्यासाठी योग्य निर्णय घेऊ शकाल. उपाय: नियमित 21 वेळा ओम गुरवे नम मंत्राचा जप करा. मकर राशी. चंद्र राशीपासून शनी दुसऱ्या भावात विराजमान होण्याने आपल्या आर्थिक भविष्याची गोष्ट केली असता तुमच्या राशीतील जातकांना एक खास सल्ला दिला जातो की या सप्ताहात कुणालाही पैसे उधारीवर देऊ नका आणि कुणाकडून घेऊ नका, कारण ही वेळ तुम्हाला धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता दर्शवत आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या जाणकार लोकांना उधारीवर धन देण्याचे मन बनवू शकता. घरातील मुलांसोबत पूर्वी काही गोष्टींना घेऊन चालत आलेल्या समस्या तुम्ही या सप्ताहात दूर करण्यात यशस्वी राहाल. यामुळे तुम्ही त्यांना कुठे बाहेर घेऊन जाण्याचाही विचार करू शकता. तुमचे हे प्रयत्न पाहून घरातील अन्य मोठ्या सदस्यांना चांगले वाटेल. ही वेळ तुमच्या आत्मआकलन आणि आपल्या मागील चुकांना आणि अनुभवांना समजण्यात आणि त्यापासून समजून घेण्याकडे इशारा करत आहे. परंतु करिअरमध्ये दुसऱ्यांच्या पुढे जाण्याची ओढ तुम्हाला असे करण्यास थांबवेल. या सप्ताहात बऱ्याच विद्यार्थ्यांना आपल्या काही विषयांना समजण्यात समस्या येईल. या आठवड्यात सर्व काही असूनही आपण स्वतःला भावनिक रूपाने दुर्बल समजाल, कारण शक्य आहे की आपण बाहेरून सामान्य दिसू शकाल, परंतु आतून आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी हव्या आहेत याचा विचार करून आपण अनिश्चित आणि अस्वस्थ व्हाल. उपाय: नियमित 44 वेळा ओम मंडाय नम मंत्राचा जप करा. कुंभ राशी. या आठवड्यात आपल्या कुटुंबात आपण आपल्या समजबुद्धीने सामंजस्य स्थापित करण्यास सक्षम असाल, ज्यामुळे सदस्यामध्ये सुसंवाद आणि बंधुभाव निर्माण होईल. हे आपल्या कुटुंबाची सामाजिक स्थिती देखील मजबूत करेल आणि आपल्या सदस्यामध्ये
योग्य प्रतिष्ठा मिळवण्यात यश मिळेल. ते जातक जे आपल्या रचनात्मक क्षमतेला वाढवण्यासाठी स्वतःला वेळ देण्याची इच्छा ठेवत होते, त्यांना या सप्ताहात कार्यस्थळी काही रिकामा वेळ मिळू शकतो. या वेळात तुम्ही टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपल्या योजनांमध्ये सुधारणा करू शकता. या सप्ताहात घर कुटुंबात मुलांचे खेळणे तुमच्या शिक्षणासाठी समस्येचे कारण बनू शकते. यामुळे तुम्हाला कारण नसताना अधिक राग येऊ शकतो. यामुळे कौटुंबिक शांतता भंग होऊ शकते. चंद्र राशीपासून केतूच्या 8व्या भावात विराजमान होण्याने या सप्ताहात तुम्हाला आपल्या कामावर एकाग्रता कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकते. म्हणून तुमच्या आरोग्याची पूर्णतः काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आर्थिकदृष्ट्या तुमच्या राशीतील जातकांसाठी हा सप्ताह बराच शुभ सिद्ध होणार आहे. अशात या काळात आपल्या प्रयत्नात थोडीही कमी येऊ देऊ नका, कारण ही वेळ तुमच्या धनामध्ये वृद्धी करण्यासाठी प्रतिकूल ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी उत्तम संधी प्रदान करू शकते. उपाय: शनिवारच्या दिवशी गरीब लोकांना दही भात दान करा. मीन राशी: या आठवड्यात हे लक्षात ठेवा, आपणास आकर्षित करीत असलेल्या सर्व गुंतवणूक योजनांमध्ये गर्दी करू नका. आरामात खोलवर जाऊन जाणून घेण्याचा प्रयत्न करा, कारण आता तुमच्यासाठी कोणतेही पाऊल उचलणे आर्थिकदृष्ट्या हानिकारक ठरू शकते. म्हणून कोणत्याही निर्णयापर्यंत पोहोचण्यापूर्वी एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. हे शक्य आहे की ते आपल्याशी याबद्दल बोलतील, परंतु आपण त्यांच्या शब्दांना आवश्यकतेनुसार महत्त्व देत नाही. हे आपले संबंध खराब करू शकते. या पूर्ण सप्ताहात तुमचे शत्रू सक्रिय होतील आणि वेळोवेळी आपल्या कमजोरीचा लाभ घेऊन ते तुमच्या विरुद्ध षडयंत्र असताना दिसतील. यामुळे तुम्ही करिअरमध्ये पुढे जाण्यात असमर्थ असाल. सोबतच तुम्ही कुठल्याही मोठ्या अडचणीत फसू शकता. स्वतः तुमच्या आरोग्य जीवनात चढ उतार येण्याची शक्यता नाहीच्या बरोबरच राहील. यामुळे तुम्ही उत्तम आरोग्याचा आनंद घ्याल. चंद्र राशीपासून बृहस्पतीच्या 3ऱ्या भावात विराजमान होण्याने तुम्ही बौद्धिक आणि मानसिक दोन्ही पक्षांच्या ऊर्जेसोबत एक उत्तम आणि स्वस्थ जीवनाचा आनंद घेऊ शकता. या सप्ताहात शक्यता आहे की तुम्हाला आपल्या बऱ्याच विषयांना समजण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकारच्या समस्येपासून सुटका मिळेल, कारण तुम्ही यावेळी आपल्या निजी जीवनात चालत आलेल्या समस्येतून स्वतःला काढण्यात पूर्णतः यशस्वी व्हाल. यामुळे तुमचे मन शिक्षणात अधिक लागू शकते. उपाय: शनिवारी भगवान कालभैरवासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.